ना मी 2 रेसिपी करणार आहे. एक पालकची भजी करणार आहे आणि दुसरे पालकचं सांबार करणार आहे. पालकची भजी करण्यासाठी पालक निवडून स्वच्छ धुवून एकदा ऑलरेडी सांबार गॅस ऑफ करते. आता इथं खलबत्त्यात थोडंसं जिरं, लसूण आणि आलं हे तिन्ही बारीक करून घ्यायचं. आलं बहुतेक जास्त होईल, थोडंसं कट करते. आता त्यामुळे पालक आणि हे मिक्स करणार आहे ना मी. आता थोडासा ओवा, आलं जिऱ्याची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, आणि हा पालक धुवून बारीक चिरून घेतला. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घ्यायचं आपल्या चवीनुसार, कमी जास्त केलं तर चालते. मीठ आणि लाल तिखट. आता काय करायचं, हे सगळं मिक्स करायचं. ह्याच्यात डाळीचं पीठ आणि तांदळाचं. आता त्यात एक अर्धा चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे, थोडंसं डाळीचं पीठ घालायचं. पहिल्यांदा हे असं सुक्कच हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. कारण कांद्यात पण पाणी असतं आणि पालकमध्ये पण पालेभाजी म्हटल्यावर पाणी फिक्सच असते. म्हणून जरा लागलं तर पाणी घालायचं, म्हणून सुरुवातीला पाणी घालायचं. त्याच्यात पीठ लागेल तसं घालायचं. तेल कमी घालायचं, कारण का असं तळलेलं तेल वापरायचं नाही, आरोग्यासाठी चांगलं नाही. मग घालताना थोडं कमी घालायचं. आता थोडासा गॅस मोठा करायचा. पहिल्यांदा बघूया हे झालं काय. तेल तापले, हां तापले, वर आलं म्हणजे तापले. अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं.
अजून थोडंसं हे व्हायला पाहिजे, कारण तेल कमी आहे नाही, म्हणून मी लहान लहान केले पण कुरकुरीत केले. पालक भजी खाण्यासाठी तयार आहेत. आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी 2 मिरच्या करते. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. और एक काही सांबार ना पालक की भाजी है, मिरची है, ॲक्च्युली हाताने फोडायला पाहिजे पण माझा हात दुखतोय तर मी दगडाने फोडते, सांडा नाही लागला. आता पाऊस आहे ना त्यामुळे सांगते बास. टुडेज मील. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता पहिल्यांदा 1/4 मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ आणि थोडीशी हळद, पिवळा कलर येण्यासाठी चांगला. आता ह्याच्यात खाली मी ॲक्च्युली कुकर लावला आहे, तांदूळ लावला आहे, कंट्रोलचा तांदूळ आहे, रेशन सोसायटीचा तांदूळ, आणि वर डाळ लावली, खाली लिंबू घातला आहे. आता एक 4 शिट्या द्यायच्या. आमच्या घरी भात मऊ लागतो त्यामुळे मी 4 शिट्या देते. एकदा दूध तापले तर आपण पालकची भाजी कुकरच्या शिट्या होईपर्यंत पालकची भाजी निवडून घेते. पालक धुवून स्वच्छ चिरून पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतला आहे. थोडंसं तेल घालायचं, मोहरी, जिरे आणि पालकचा पप्पू करण्याचा काय आहे आंध्रा स्टाईल ना, कांदा उभा चिरला जातो, अगदी सोपी पद्धत आहे. आता ह्याच्यात हळद घातली, हळद घालायची, थोडेसे हिंग घालायचे, काढले घालायचे, कांदा चांगला भाजत नाही. आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण, तर कांदा भाजून घ्यायचा. काय करतं, पालक जरा चांगला मऊ व्हायचं नाही, थोडासा पची करून थोडासा अगदी किंचित पाणी घालायचं, 5 मिनिटं मऊ होतं. तोपर्यंत हे चेचून घालू.
आता उकळी आली. त्याच्याबरोबर भात कॉम्बिनेशन आंध्र लोकांचं जास्त असते. मुद्दे, चपाती, भाकरी काय पण चालतं. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. आंध्रा स्टाईल पप्पू खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.